आज आपण पाहत आहे की आपले माढा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील हे यात्रेसाठी अकलूजमध्ये उपस्थित झालेले आहेत. तर आपण दादा भैयासाहेबांकडून थोडं जाणून घेणार आहे की यात्रेसंदर्भात. तर भैयासाहेब, आपण ही यात्रा जी भरत आहे ही परंपरा जी पहिली तुम्ही टिकवून ठेवलेली आहे, ही किती वर्षापासून भैयासाहेब यात्रा चालू आहे आपली परंपरा? ही सकारमर्शी शंकरराव मोहिते पाटील साहेबांनी सुरू केलेली परंपरा आहे. ते आज सगळ्यात चालू आहे आणि यातून कृषी प्रदर्शन वगैरे भरवून लोकांना नवीन नवीन तंत्रज्ञानाचा फायदा करून दिला जातो आणि कुटुंबाला एक वर्षातून करमणुकीचं साधन या माध्यमातून मिळतं, एकत्रित यायला मिळतं आणि महाशिवरात्र साजरे करायला मिळते या ठिकाणी सर्व नागरिकांना. आपण बघतोय की खूप उत्साहानं इथं अकलूजमध्ये खूप मोठी यात्रा भरलेली आपण बघायला मिळते आपल्याला. आणि भैयासाहेब, आपण जे हे जे कृषी प्रदर्शन वगैरे भरवतोय त्याचा शेतकऱ्यांना भैयासाहेब काय फायदा होऊ शकतोय? म्हणजे शेतकऱ्यांसाठी तुम्ही एवढं मोठं म्हणजे काय त्याच्यातून काय उद्देश आहे तुमचा? शेतकऱ्यांना काय फायदा व्हावा असे उद्देश आहे तुमचा? नवीन तंत्रज्ञान मिळतं ना, आपले जनावरं बघायला मिळतात, जनावर बाजार भरतो, विविध स्पर्धा होतात कुस्त्यांच्या वगैरे, भाजीपाल्याच्या स्पर्धा होतात. साधन आहे शेतकऱ्यांना शिकायला मिळायचं नवीन नवीन. आपले इथं आयोजक मदनसिंह मोहिते पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून आपण काही प्रश्न जाणून घेणार आहोत की यावर्षी या यात्रेनिमित्त काय काय आपण नवीन उपक्रम चालू केलेले आहेत. तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ या सगळ्या गोष्टी. नमस्कार साहेब. हां, तर आपण या ठिकाणी शंकरनगर अकलूज या ठिकाणी ही जी यात्रा भरवलेली आहे दरवर्षीप्रमाणे, तर या यात्रेनिमित्त आज आपण काही नवीन उपक्रम हाती घेतलेला आहे का? आपले महाशिवरात्री यात्रेच्या निमित्तानं ही मोठी यात्रा या ठिकाणी भरते. सालाबादप्रमाणे ही यात्रा भरत आलेली आहे. गेले 1965 सालापासून 65-70 सालापासून या ठिकाणी यात्रा भरते. पूर्वी महाशिवरात्री यात्रा असा नव्हती, पण लोकदर्शनाला आवर्जून येते. पुरातन मंदिर आपलं हे शंकर पार्वतीचं मंदिर आहे, पर्वती आम्ही म्हणतो. तर पुरातन मंदिर आहे आणि त्यानंतर सहकारमर्शी शंकरराव मोहिते पाटील यांच्या माध्यमातून कारखाना स्थापन झाला, सहकारी कारखाना स्थापन झाला आणि मग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीनं यात्रा भरायचं सुरुवात झाली. या ठिकाणी कुस्त्याचा फड भरवला जातो, त्याचबरोबर प्रदर्शन, कृषी औद्योगिक प्रदर्शनसुद्धा या ठिकाणी आपण भरवलेलं आहे. पूर्वीच्या काळात चांगल्या पद्धतीचं कृषी प्रदर्शन भरवलेलं होतं. जवळजवळ भारतीय म्हणजे भारतामध्ये प्रसिद्ध असं आपला प्रदर्शन या ठिकाणी भरवलं जात होतं. यामध्ये शेतीला पूरक व्यवसायाचे शेतीला पूरक जे अवजार लागतात, ट्रॅक्टर असेल, इतर साहित्य असेल, हे त्याच्या स्टॉल्स या ठिकाणी भरवले होते. मोठ्या कंपन्या या ठिकाणी बोलवल्या होत्या. त्यामुळे लोकांना त्याची माहिती मिळाली. मोठं कृषी प्रदर्शन भरवलं तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्या आर्मी कॉलनी किंवा वेगवेगळ्या भागातून जर्सी गाईचं दूध उत्पादन वाढलं पाहिजे आहे अशा दृष्टीने या ठिकाणी शिबिर आयोजित केलं होतं. मोठ्या प्रमाणात झालं. गेले 4-5 वर्षापूर्वी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चांगलं मोठं भव्य असं प्रदर्शन भरवलेलं होतं. आम्ही प्रत्येक वर्षी भव्य असं भरवत नाही, एक 4-5 वर्षाच्या कालावधीनंतर परत आपण मोठ्या प्रमाणात प्रदर्शन या ठिकाणी भरवतो. पण तरीसुद्धा जे कृषी अवजार आहेत तर त्यांच्यासाठी या ठिकाणी आपण स्टॉल्स उभा करतो या प्रदर्शनामध्ये. मग ट्रॅक्टर असतील किंवा नांगर असेल किंवा कुठला काय असेल अवजार, तर त्या ठिकाणी या ठिकाणी स्टॉल उभा करतो. या ठिकाणी आजूबाजूचे शेतकरी, तालुक्यातले शेतकरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येतात आणि प्रदर्शन पाहतात. त्यामुळे त्यांना नवीन तंत्रज्ञानाची अवजारं जी आहेत ती माहिती होते. यासाठी या ठिकाणी उभा केलेले आहेत. पण पूर्वी आता झालं एक 3-4 वर्ष होऊन गेलेलं मोठं प्रदर्शन भरल्यानंतर आता 1-2 वर्षात आणखीन मोठं प्रदर्शन प्रसिद्धी त्याला देऊन मोठमोठे चांगल्या कंपनीचे स्टॉल्स या ठिकाणी बोलून घेऊन आपण चांगल्या मोठ्या प्रमाणात प्रदर्शन आपण भरवत असतो नेहमीप्रमाणे. तर त्याप्रमाणे भरवलं जाईल. या ठिकाणी कुस्त्यासुद्धा होतात, नामांकित मल्ल या ठिकाणी येतात, त्यांच्या स्पर्धा या ठिकाणी होतात आणि चांगल्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी आहे. जनावरांचा बाजार या ठिकाणी भरवला जातो. परंतु सध्या यांत्रिकीकरणामुळं बैलाच्या मेहनतीनं मशागत करणं आता कमी झालेलं आहे आणि त्यामुळं बैलांची, जनावरांची आवक या ठिकाणी कमी आहे.
पण तरी जर्सी गाई म्हैस याची आवक या ठिकाणी होते, शेळ्या मेंढ्यांची आवक होते, त्याची विक्री या ठिकाणी होते. आता या ठिकाणी आपल्याला दिसते खूप मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते. मग या गर्दीचं नियोजन कसं केलं जातं? आता या ठिकाणी आमच्या कारखान्याच्या माध्यमातून याच्यावरती देखरेख करण्यासाठी किंवा नियोजन करण्यासाठी सिक्युरिटी अधिकारी आमचे आहेत आणि संबंधित MD आमचे आहेत, कारखान्याचे MD, त्याचबरोबर सेक्रेटरी आहेत, सर्व स्टाफ या ठिकाणी ह्या नियंत्रणासाठी, गर्दीचं नियंत्रण करण्यासाठी लक्ष ठेवून असतात. परंतु आमची सिक्युरिटी आहे, सिक्युरिटीच्या माध्यमातून, वाचनवाडच्या माध्यमातून नियंत्रण या ठिकाणी केलं जातं आणि बऱ्याच दिवसापासून यात्रा भरते, त्याचं नियंत्रण नियोजन हे पहिल्यापासून आपण या ठिकाणी करता आलेलं. पोलिसांचं इथं कोणाला वावर तुम्हाला दिसत नाही. पोलीस या ठिकाणी आहेत, सर्व वाचनवाडचे आमचे अधिकारी आहेत, सिक्युरिटी अधिकारी आणि त्यांचा सर्व स्टाफ ह्याची काळजी, नियंत्रणाची काळजी घेतात. आणि पूर्वीपासून चालत आल्यामुळं कशा पद्धतीनं नियोजन करायचं, गाड्या कुठं उभा करायच्या, कुठं वाहनं आतमध्ये येणार नाहीत याची दक्षता घेत त्यासाठी बॅरिकेडिंग वगैरे ठेवलेलं आहे. पर्यायी रस्ता आहे कॅनलच्या कडेनं, तिकडून वाहनं येतात जातात आणि लोकांची गैरसोय होणार नाही याची काळजी या ठिकाणी घेतली जाते. आता या ठिकाणी बघताय आपण भरपूर शेतकरी कृषी आणि औद्योगिक प्रदर्शनाला भेट देत आहेत. मग त्यांना नेमका फायदा याचा कसा होतो आणि कशा प्रकारे ते फायदे करून घेतात त्यांचे? आता पाहिलं तर आत्ताचा शेतकरी किंवा नवीन तरुण वर्ग जे शेतकरी आहे तो आता सुशिक्षित आहे, नवीन तंत्रज्ञान त्यांना माहिती झालेलं आहे आणि त्यांना या ठिकाणी आल्यानंतर प्रदर्शनामध्ये काही वाहनं किंवा अवजारं किंवा पाहायला मिळाली तर त्यांना अगोदरच ज्ञान झालेलं आहे की इथं आल्यानंतर त्याची उजळणी होते या ठिकाणी प्रदर्शनाला बघितलं, ह्या मशीन असं आहे, ते मशीन असं आहे, हे चांगलं आहे, ते चांगलं आहे, म्हणजे कुठलं घ्यावं काय करावं ह्याचं त्यांना अगोदरच माहिती असल्यामुळं त्याची उजळणी होते, एवढंच म्हणायचं. या ठिकाणी बघू शकता आपण मदनदादांनी आपल्याला मुलाखत अतिशय चांगल्या प्रकारे दिलेली आहे. आता आपला एक शेवटचा प्रश्न आहे की या ठिकाणी भरपूर असे आपल्याला स्टॉल दिसत आहेत. मग ह्या स्थानिक व्यवसायांना कशा प्रकारे चालना दिली जाते आणि चालना मिळते? आता या ठिकाणी महिला बचत गट असतील किंवा सहकारी संस्था आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी विक्री व्यवस्थेसाठी स्टॉल्स या ठिकाणी उभा केलेले आहेत. या ठिकाणी शेतकऱ्याच्या शेतामध्ये पिकलेला भाजीपाला आहे, फळं आहेत, त्याचबरोबर जनावरं, जर्सी गाई असेल, खिलार गाई, बैल याच्या निवड या ठिकाणी होते आणि त्याला बक्षीस वाटप या ठिकाणी करतो आपण. पहिला, दुसरा, तिसरा नंबर असेल त्याला या ठिकाणी बक्षीस आपण चांगली बक्षिसं या ठिकाणी देतो. त्यामुळं भरपूर प्रमाणात, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा सहभाग या प्रदर्शनामध्ये असतो. नमस्कार सर, तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल आपल्या निर्भीड बद्दल मी तुमचे साहेब, गाव कुठलं आपलं? पुणे. बरं, इथं तुम्ही किती दिवसापासून येत आहे साहेब? या यात्रेचा अनुभव किती दिवसापासून घेत आहे तुम्ही? गेले 11 वर्ष झालं. सायराम फूड्स ही कंपनी आपली इथे येते आणि चांगल्यापैकी प्रतिसादही कस्टमर देतात. तर आपल्याकडे हे जे प्रोडक्ट आहेत हे तुमची स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग आहे का सर? हां, येस, मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि काही ट्रेडिंग पण करतो आपण. तर ह्याच्यामध्ये साहेब तुम्ही आता किती वर्ष झालं येत आहे इथं यात्रेमध्ये? यात्रा कमिटी अतिशय चांगल्यापैकी सहकार्य करते व चांगल्यापैकी आपल्याला प्रतिसाद मिळतो इथं ग्राहकांचा. आज पैलवान सादिक पठाण हे अकलूज यात्रेमध्ये आले आहेत. आपण त्यांच्याशी थोडी मुलाखत घेणार आहे की पठाण साहेब, आपल्याला तुम्ही यात्रेत आला आहे, तुम्हाला यात्रेबद्दल काय आम्हाला थोडी माहिती सांगू शकता? आता मी इथं यात्रेला पैलवानकीत आज 17-18 वर्ष झालं आहे. तर जसं पैलवानकीत आहे तसं मी इथं येतो आहे महाशिवरात्री यात्रेला. कुस्त्याला येतो आहे, मी कुस्त्या केल्यात. त्रिमूर्तीला माझं 2-3 मेडल आहे ओपनला. असं मी 17 वर्ष झालं मी इथं कुस्त्याला येतो आहे आणि इथलं एवढं कृषी प्रदर्शन एवढं मस्त आहे की अकलूजमध्ये आता ह्या पॉईंटवर आल्यानंतर माणसाला असं वाटतं की एक स्वर्ग असल्यावर इथलं वातावरण आहे. तसं मोहिते पाटलांनी एवढं अकलूजचं एवढं बघायसारखं एवढं डेकोरेशन नियोजन केलेलं आहे. सगळं अकलूजमध्ये जिथं जाईल तिथं, आता इथं मंदिरापाशी म्हणा किंवा अनेक ठिकाणी मंदिरं आहेत, ती सगळी ठिकाण जी मंदिरं जी आहेत ती एकदम स्वर्ग असल्याने सगळी मंदिरं केलेली आहेत त्यांना. आता बघू शकता आपण जर यात्रेत बघितलं तर बऱ्याच पद्धतीने कृषी प्रदर्शनाची नवीन नवीन यंत्रसामुग्री आलेली आहेत. नंतर लोकांना मनोरंजनासाठी ऑर्केस्ट्रा वगैरे, बाकीची खेळणी वगैरे असं खूप लोक आणत आहेत. तुम्हाला कृषी प्रदर्शनाबद्दल काय वाटतं की त्यातून काय लोकांचा फायदा होऊ शकतो?
कृषी प्रदर्शन म्हणलं तर नवीन नवीन म्हणजे आता बैलगाडी आली, शर्यत चालू आहे. अशी बघायसारखी बैल येतात, बघायसारखं रेड म्हणजे वळू येतात मोठं म्हणजे असं कृषी प्रदर्शन अकलूजमध्ये भरतं की सगळ्या गोष्टी बघण्यासारख्या, बघण्यालायक एवढ्या सगळ्या गोष्टी मस्त असतात. असं एवढं पब्लिक आज कमीत कमी 20 ते 25-30 गावाचं पब्लिक येते आज कृषी प्रदर्शन बघण्यासाठी. आणि या मंदिरात इतकी शोभा येते की इथं मंदिरात आल्यावर कमीत कमी 2 ते 3 तास बसूनच गेल्याशिवाय बरं वाटत नाही. एवढं इथलं वातावरण मस्त आहे. ओके, धन्यवाद.